नमस्कार। राज्यातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होणार आहे, पण त्याआधीच राज्यातील राजकीय समीकरण बदलू लागले आहे। विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेते पक्षांतर करत आहेत। विरोधकांना याचा अनेकदा फटका बसल्याचं आपण पाहतो। पण पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी लांडगे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे। आता ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। 20 ऑगस्ट रोजी मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं समजतंय। रवी लांडगे यांची राजकीय पार्श्वभूमी जुनीच आहे। त्यांचे चुलते आणि वडील हेही राजकारणात सक्रिय होते। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली आहे। त्यांचा जनसंपर्क हा दांडगा आहे, त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय। पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र रवी लांडगे यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांनी भाजपला आता रामराम ठोकलाय। दरम्यान रवी लांडगे उद्या मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी भाजप रुजवली होती। महापालिकेत भाजपचे 2 अंकी नगरसेवक निवडून आणले। लांडगे घराण्याचा राजकीय वारस म्हणून रवी लांडगे हे पुढे आले आहेत। 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत रवी लांडगे हे भाजपचे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते। रवी लांडगे व त्यांचे कुटुंबीय हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात जुने निष्ठावान म्हणून ओळखले जातात। उद्या मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता रवी लांडगे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत। मुंबई मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।